शेतकऱ्याच्या बाईला चहा ठेवा सांगा बरं. तांब्यावर पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती. ही श्रीमंताची बाई तशी नाही, लय दरिद्री. अगं पाची तीच का आला काय तुझ्या चहा वाचून काय कोणचं चाललंय. कप मुजी ती ही आडपाट. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळे देऊन चहा येतो. अनारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते. बरं त्यांचे इंजिनियर सुद्धा बंगल्याचे इतके कंस्ट्रक्शन मध्ये. तुम्ही कोणत्या घरात जा, सोफा सेटचं टोकन किचनचं टोक इक्वलच आहे. इंजिनियरनं सुद्धा कंस्ट्रक्शन किती भारी करेल. कोणत्या घरात जा तुम्ही, ते मॉडेल ह्या मॉडेलला खिडकीतून दिसलंच पाहिजे असं. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपाट डोका लागत. चहा आहे का. अजून 1 वर्षानं श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. आणि मग त्या बाईनं म्हणायचं बाबाचा प्रसाद घे. आग लावतो. अन्नदान गरिबाने झाला. आणि पाया पडून सांगतो, शरीर शुद्ध होतं स्नानानं, मन शुद्ध होतं नामानं, चित्त शुद्ध होतं ध्यानाने, आणि धन शुद्ध होतं दानाने. दान करीचा. महिला मंडळात भिकाऱ्याला ताजी भाकर द्यायचा. अर्धीच द्या पण ताजी द्यायचा. त्याचे दात पडतील असे देऊ नका. विनोद नाही महाराज, देव त्याच्यात आहे. कोणत्या रूपाने देव येईल सांगता येत नाही. नाथाने काशीचं पाणी गाडवलं पाहिजे म्हणते का बावळात बिवळाट होती. आणि आमची महाराज मंडळी म्हणते गाढव दिसलं त्यांना. अहो गाढवात ब्रह्म दिसलं, गाढवात तुला गाढव दिसलं. ती हा एक परत निडाय. पंगत घालणारचं कौतुक करावं पहिलं. दुसरं पंक्तीला येणारचं कौतुक करावं. पंगत कोणी घालीन, जेव्हा माणसं नको का. आता आज तुमची पंगत नशिबान कामून ठरली, रविवार आला. नाही तर पोरं सोरं जवळजवळ शाळेत गेलेच असते. पंगत घालणारच कौतुक करावं 1, पंक्तीला येणारच कौतुक करावं 2, आणि सगळ्यात जास्त कौतुक करावं पंगत वाढणाऱ्यांचं. हा, कारण हे जे कार्यक्रम होतात हे सगळे तरुणांमुळेच होतात. मला 2-2 हजार 3-3 हजार लोकांना पोरं पंगत वाढतात. कमिट्या फिमिट्या काही करीत नाहीत. कमिटी केव्हा बादल्या उचली ती कमिटी फक्त माईकवर लाल करणार. आणि पाया पडून सांगतो, तरुण मंडळी कोण कामं करून जे घेत जा, ती एक शक्ती आहे. जर एकत्र आली तर क्रांती आहे. आणि आपली काय झालं, ही जुनी जी मंडळी 90 टनला जमूनच देत नाही. पोरानं टाळ घेतलं का म्हातारडं उठलं घाप. ते बोर म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्या पुढं तुझ्या नाद लागत. मी बाईच्या नादी लागन पण तुझ्या नाद लागायचा नाही. आणि कधी ध्यानात ठेवायचं महाराज, कोणतंही सामुदायिक कार्य करायचं असेल ना तर तुम्ही तरुणांना जवळ करीत जा. त्यात प्रॉफिट आहे. काय म्हणणं तुमचं. तुम्ही मिटिंग करायची ना सप्त्याची, 4-5 तरुण पोरांना बोलवा. जाऊ दे त्यांना काय सगळ्यांना अकली नाहीत असं नाही, पण त्यांचा निर्णय सुद्धा कधी कधी फायद्याचा आहे. आपण ही जुनी मंडळी म्हणजे दिंडे आणि फिंडे वाढल्या कशामुळे. हे दिंडे फिंडे असे याच्यामुळेच वाटोळं झालंय दिंड्यांचं. दिंडीत एखाद्याला नुसतं म्हणलं ना टाळ नीट वाजव, मला म्हणलं तू, दिंडी गेली उडत. दुसरी दिंडी. हे दिंडे अजून दिंड्यावाल्यांना सुद्धा इतके वाईट दिवस येणार आहे 2-4 वर्षात. एकट्याला झेंडा घेऊन जावा लागेल. महाराज एकात्मतेसारखी ताकदच नाही. आणि ती करले पाहिजे. पोरा आता हे जे पोर आहेत नाही करतात. मला आपण काय केलं महाराज, आता ही पोरं पसैदान करतील, ही पोरं आरत्या करतील, पण त्यांच्या आईबापांना यांच्याकडून आरती म्हणून घ्यायला वेळ पाहिजे ना. बाप येतो पार्सल घेऊन, आई चपात्या करीत नाही घरी, स्कूटीवर जाते 6 चपात्या आणि ती बामटेवाणी धाव्यावरून 6.
नाही नाही, यांना पसायदा शिकवलं. आणि 99% पिढी बरबाद करायचं काम आईबापांनीच केलं. काय मत आहे तुमचं? पोरं काय करत मला आता हे 10वीला काढते, 16 वर्षाचं शिंगूर आहे. आला म्हणलं खाऊ कुठं, आम्ही थांबवतो तिथं खायन पुढंच आहे म्हणून प्रेताला इसव्याजवळ दगड का म्हणतो मग त्याच्या इकडं यानं यायचं नाही. काय जगाचं भरोसा आहे, क्षणभंगुरी नाही परत काही गॅरंटी नाही महाराज, काही नाही. फायनल तिसरा मुद्दा वाद संवाद विसंवाद. आजच्या कीर्तनाला घेतलेला का मग संवाद आहे, चिंता बिंता काही करायची नाही. दुसरा मुद्दा संपला. तिसरा मुद्दा आज गायकवाद कोणी जन्मंडपवाले माग सिस्टीवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पोरी, दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे पुढारी बाढारी. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेतलं. मी कीर्तनाला गेलो ना नाव नाही घेतलं. गायकवाद कोणी जन्मंडपवाले माग सिस्टीमवाले बचत गटाच्या बायाला, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पोरी, बापाला धोका देणारे पोरी, दारुडे बिरुडे बिवडे बिवडे जुगारे बिगारे. सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि एकच वाक्य सांगतो, एकच वाक्यात बारीक आहे का, हरणांचे कळप आहेत पण सगळ्या हरणांचे कळप आहेत पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. हत्तींचे कळप आहेत पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मोती नाही. गायांचे कळप आहेत पण सगळ्या गाया कपिला नाहीत. आणि सगळ्या कपिला गाय आहेत पण सगळ्या गाया कपिला आहेत पण कामधेनू नाही. जंगलात अनेक झाडं आहेत पण कल्पतरू नाही. अनेक साधू होऊन गेले पण भाऊंसारखे नाहीत. साधू जाऊ द्या, साधूला ऊत आला. आता साधू काय, आता कोणी अजून 10 वर्षांना ज्याला लय साधू होती ना, अजून 10 वर्षांना बायका मिळणं साधू नाही तेच नाही. पण महाराजांची एक भाषा आहे, नदीचं पाणी कोणाचंही पाणी कुडू नाही वाहू द्या, ते सागरालाच मिळतं. पाणी कुडू नाही वाहू द्या, ते सागरालाच मिळतं. ते नदीला आलं काय, ओढ्याला आलं काय, नाल्याला आलं काय, कुडू नाही वाहणारं पाणी सागराला जातं. आणि कोणाचीही पूजा करा पांडुरंगालाच जाते. गायची पूजा करा पांडुरंगाला जाते, तुळशीची पूजा करा पांडुरंगाला जाते, सगळ्याच्या पूजा करा सागराचं पाणी तिथे जाणार. महिला मंडळ कानातलं करा नाही तर गळ्यातलं करा, गळ्यातलं करा नाही तर पायातलं करा, पायातलं करा नाही तर कानातलं करा, कानातलं करा नाही तर नाकातलं करा. मूळ त्याचं सोनंच आहे. फक्त ज्यानं त्यानं त्याचं नाक पाहून नत करावा. नाही तर बायको इतकी स्मार्ट, बस क्या नाकाची, त्यानं नत केली 7वा आयोग आला. आणि मागचा फरक मिळाला ते येड्यावानी नथ घेऊन आलं, नाकाचा अंदाज नाही. नतच गुसानं त्यानं दामन तापावला, नागपुडीत घातलं. नाही ज्याने त्याने ज्याच्या आईसे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटे. महाराजांची भाषा हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. तिथं काही पोरींनी बापाच्या घरी इतक्या मजा आणल्या महाराज का जेवलेलं ताट धुवायचंच नाही, असं लुटून द्यायचं. असा नवरा मिळाला, भांडे घासायला जायला लागली दुसऱ्याची. आणि काही पोरींनी बापाच्या घरी इतकी गरिबी काढली, शाळेत जर कधी नोटीस आली सहल जाणार आहे तर त्या मुलीनं खाली मान घालायची. का, माझी आई मला सहलीला पैसे देऊ शकत नाही. तिला असा नवरा मिळाला महाराज, कमराला कपाटाच्या चाव्या आल्या. प्रारब्ध आहे त्याचं. असं बरळायचं नाही माझंच वाईट काय झालं, माझंच वाईट काय झालं. काही लोक शिपाई म्हणून कामाला लागले पण अभ्यास करून क्लास 1 झाले. काही पैसे भरून क्लास 1 झाले, सापडले तर तांबड्यात घरी आली. गायकवाद कोणी जन्मंडपाने माई सिस्टीमने सगळ्या मंडळीला धन्यवाद. सप्त्यामध्ये कौतुक करावं ते पहिल्या पंगत घालणाऱ्यांचं. कारण गरीब माणसं पंगत घालतात, श्रीमंत माणसं जवळजवळ ह्याला पडत नाही. पंगती सहसा सामान्य माणसाची आहे का श्रीमंताची आहे? श्रीमंत अवलादी नाही घालीत पंगत, जळालं त्यांचं. त्याला 70ची पल्सर द्यायची काय करते, ती शिकल नाही तर उलथल तिकडं. पण त्याला पल्सर 70ची, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा बूट, वरून 100 रुपये बाप देणार पेट्रोलला, ही देणार 100. ही तर लई खोडीची.
ही उलटी पोराला म्हणती त्याचं ऐकू नको आहे बाई, 100 राहू दे, तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते. तो जसा आहे तसाच आहे. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी तू का नाही उलटली कुठं, त्यानं दुसरी केली असती. मग पोरं बिघडले नाही महाराज, पोरांना वातावरण निर्माण करून दिलं. काय मत आहे? आता हे सगळे बसलेले माणसं, आता हे शेड बीट सगळे आपण शिकलेली माणसे, आपणही शिकलोय, पण आपण गरिबीच शिकलोय. आज आपण लाखो रुपये रोज पाहिला तर आपलं येडेवानी करीत नाही का? आपण त्याच्यातून गेलोय. या हरामीला फुकट मिळालं ना सगळं. यांना ऊत येण्याचं कारण काय आहे? या हरामीला कष्ट नाही ना काही. 10वीला गेलं म्हणजे लगेच मोटरसायकल आहे. आणि आईनं म्हणायचं आपल्याला कुठं लय आहे, आणि नाही तरी कोणच्यासाठी कमवायचंय. तो तरी कुठं काय मागून मागून मागवतोय, गाडी तर मागवतोय, आणि तुम्हाला तरी कुठं आऊ टाकायचंय. पगाराला तर धक्का नाही तरी गाडी होतीच आपली वरच्यावर. घेऊन टाका गाडी. आम्ही ती पोरग गाडीवर कोणाला घेऊन येतं घरी. त्यानं तरी कुठं दुसरीच्या निसत शिकलं. नाही याला कंट्रोल केलं पाहिजे महाराज. आपण लहान असताना, आता आपण सगळे शिकलो. आपण लहान असताना जर मराठी शाळा सुटली, आपण सगळे कुठे शिकलो? मराठी शाळेत. शाळा जर सुटली ना, अख्ख्या गावाला कळायचं शाळा सुटली, एवढी आरडायची कार्टी. आणि त्याच्यात जर गुरुजी म्हणणार ना 2-3 दिवस सुट्टी आहे, बोंबालच अख्ख्या गल्लीत आवाज. बरं आपण गल्लीनं पळायचं म्हणजे दोन्ही हात मोकळे नाही, एक चड्डीला आणि एक दप्तराला. दप्तराचा सुटला तरी चालन, चड्डी चिंगाट पळायची पोरं. बरं आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे काय खताची कोण, आणि तिच्यात काय दप्तर होतं का? कवठ बोर चिचा. 7वी पर्यंत पाटी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार. मग खापराची फुडी तो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी नमुनी होती, थुका लावल्याशिवाय उठतच नव्हती. आपण थुका लावायचंच बंद केलं, पेनशोळी खायलाच सुरुवात. बोलायला काय झालं? एक, मोबाईल मुळे संवाद संपला. 2, मोबाईल मुळे माणसं एकल कोंडी झाली, एकटीच बसतात माणसं. येड्या बाबडीत, मोरीत, शिमिटच्या नळीत, काही तर मोटरसायकलवर चांगल्या टाकून पागल झाली, पागलच झाली. 1, मोबाईल मुळे संवाद संपला. 2, मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली. 3, मोबाईल मुळे माणसं चिडचिडी झाली. 4, मोबाईल मुळे मेंदू हँग झाली. 5, मोबाईल मुळे डोकेदुखी झाली. 6, मोबाईल मुळे सांधेदुखी झाली. 7, मोबाईल मुळे दृष्टी गेली. आणि 8, मोबाईल मुळे झोप गेली. मोबाईल वापरणारी मंडळी झोपत नाही. त्याला जर झोपताना मोबाईल नसला, गोदडीच्या दोरे उपशीत येते. एकानं निम्या रात्री गोदडी फाडली, टरा गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला यानं काल खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय? त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. म्हणून महिला मंडळाला महाराज म्हणून सांगत नाही, पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो, ह्या पोरांना मोबाईल खेळायला जरा कमी द्या, नाही देऊच नका. यांना खायला काजू चारा ना, बदाम चारा ना, कोण नको म्हणलं तुम्हाला? हा, चांगलं यांना शिकवा ना. यांना कशाला मोबाईल, यांच्याकडे कशाला मोबाईल पाहिजे? पोरांना मोबाईलला गेम कोणत्या आहे रे? पबजी, अजून पीपल, जोरात बोला, कोणती? हा, पबजीन काय झालं?
नाही नाही, हे बंद करा. आणि ती काळाची मोबाईल काजू द्या, बदाम द्या, व्यायाम द्या, 5 वाजता यांना जरा फिरवून आणा, यांना शिकू द्या. रविवारी नवरा बायको सुट्टी असते, जरा पोरांमध्ये बसा, गप्पा हाणा. आमचं आणि तुमचं एकच झालंय. माझ्या घरात सुद्धा एक दिवस असं होणार आहे. माझा पोर आहे, माझ्या बायकोला विचारील, हा रात्री येतो सकाळी जातो, हा पाहुणा कोण आहे बुवा. महाराज माझ्या पोराची माई जवळजवळ 5-5, 6-6 दिवस गाठ होत नाही. जायला वाजते 2-3, सकाळी ती 6:45 जाते शाळेत, 6लाच. कवा येते कोणाला माहिती. काय नाही महाराज, तुम्ही ना मी पागलच आहे. नाही पण याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे, आणि ती काळाची गरज आहे. मग हे एक मडक आहे आणि हे एक मडक आहे काला सुरू. हे एक मडक आहे, हे एक मडक आहे. याला बनवणारा कुंभार आहे, यालाही बनवणारा कुंभार आहे. घटाघटाची रूप आगळे प्रत्येकाचे दैव तुझा नामी शोधान करे ओके गुणाजा करते लोके तुझा नवी बोध नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम नवी. पण काही नव्हतं महाराज. कमरेला पट्टी होते का आपल्याला, करगुट्याला लाकूड, भूक लागली का आट्टा चढवायचा, जेवला का आट्टा. जाऊ द्या महाराज, तुमच्या आणि माझ्या घरात गरिबी होती पण विचाराची श्रीमंती होती. जाऊ द्या, आपली आई बिचारी गरीब होती, ती शिकेल नव्हती. पण गुरुजीला काय म्हणायची माहिती का, कधी जर आई पाण्याला चालली हांडा घेऊन आणि गुरुजी गल्ली ना आला, ती म्हणायची, भाऊ हाणता येईल तेवढं हाना पण शिकला पाहिजे. आज तुम्ही सगळे सर्व्हिसवाले ना, हे त्याच्या जीवावर आहे. काय मत आहे तुमचं. बाप गुरुजीला म्हणायचा मी आला तरी चालन, हा ना. कशाला आपण फ्लॅट बांधले असते नगरला, कशाला आपण बंगली घेतली असती, कशाला आपण गाड्यांवर ऑफिसला गेलो असतो. ही सगळी पुण्याई त्या 9वार साडीतल्या आईची आणि फाटक्या धोतारातल्या बापाची आहे. काय जाऊ द्या, बिचाऱ्याला बनियन नव्हतं बनियन. चला कोपरी होती, जाऊ द्या, आपल्या आईच्या रंगाचं 3 रंगाचं लुगडं होतं पण शिस्त होती. खायची मजा पण फालतूपणा चालणार नाही. हो, पोरगी जर उशिरा आली ना तर 9वार साडीतली आई म्हणायची इकडे ये ग, इकडे ये ग, का ग उशिरा आली. पोरगी म्हणायची बरोबर आहे. आई म्हणायची थोबाड फोडीन, काल सावली तिथं होती. आईला घड्याळ नव्हतं पण पोरगी किती वाजता येते हे कशाच्या खुणा होतं. आज रविवारी पोरगी शाळेत जाते, असू शकतो 10 तास, पण त्याला दप्तर नको. मग हा 10 तास दुसरीच्या मोटरसायकल भरतो कुठं. अजून 2-3 वर्ष थांबा पोरीनो, तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे, रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, फक्त तोवर तुम्ही घरात राहायला पाहिजे. नाही तर रांग लागायची अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग नाही महाराज. याला कुठंतरी कंट्रोल, हे इंद्रिकेचं कीर्तन आहे महाराज. हे मी मरल ना महाराज, नाही मी मरणार नाही 5-25 वर्ष, पण सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला आपलीच आठवण येणार. ध्यानात आता जाऊ द्या, आता तुम्हाला थोडं वाईट वाटेल, आता डायरेक्ट बोलतो म्हणून थोडं वाईट वाटेल, पण कुटुंब व्यवस्था बर्बाद झाल्यावर मानसिक संतुलन सावरता येत नाही. मी अटॅकची निर्मिती का झाली. अटॅक हा रोग नाहीये, दिवसाला नवी कंपनी आहे मोबाईलची.
रोज एक नवी कंपनी निघती आणि 10 मिनिटाला स्कीम आहे. 10 रुपयात दिवसभर भुका, 20 रुपयात रातभर भुका, 90 रुपयात कावळा शिवे पोत भुका. या स्कीम आहेत. मोबाईलच्या कंपन्या अनेक झाल्यात, मोबाईलच्या स्कीमा अनेक झाल्यात, पण मोबाईलमुळे दुष्परिणाम आहेत हे समाज मानायलाच तयार नाही. मोबाईलमध्ये दुष्परिणाम नाहीत का बोला? सगळे एज्युकेटेड लोक नीट आहे का? मोबाईलमुळे 8 रोग झालेत. एक, मोबाईलमुळे संवाद संपला, बोलणं कुठे. आणि न बोलण्याचे परिणाम चांगले झाले का वाईट? बोलणं कुठे. पोरगा पोरगी नवरा बायको 4च माणसं घरात, 4 गेम चालू आहे. पोराची चालली पबजी, पुरीचं चाललंय टिकटॉक, ह्या दोघांची चालली युट्यूब. कुणी बोला नस बोला ना. आणि पाया पडून सांगतो महिला पुरुषांना, इंदुरीकरचे कीर्तन महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखं आहे. संकट किती येऊ द्या, ते कुणातरी पशी बोलत जा, त्याने दुःख हलकं होतं. आत ठेवू नका. संकट येणार जेव्हा. लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तर वरून पिवळी आहे, ती आतून कडूच आहे. आपण किती मोठे झालो तरी जीवनामध्ये दुःख आहे, ते प्रगट करी जा, बोलत जा. ऑफिसमध्ये साहेबाचा थोडा त्राण आहे, असू द्या, तो बायकोपाशी बोलत टाकायचं, आज जरा मी टेन्शनमध्ये, बोल नको लई, मला असं असं साहेबांनी त्राण दिला. तू पिऊनच येतो डायरेक्ट, म्हणजे टेन्शन आहे काही नाही, विनोद नाही, तुम्ही बोलत जा. आणि न बोलण्यामुळे महिला मंडळात सोनबाई थोडी खाटे घरोघर मातीच्या चुली, थोडंसं बोलत जा. आणि न बोलल्याचा परिणाम काय झाला ऐका. सतत त्या गोष्टीचं डोक्यात चिंतन केल्यामुळं ब्लड ऑफ सर्क्युलेशन माणसाचं कमकुवत झालं. परिणाम, हृदयाचे जे 4 कप्पे आहेत, उजवी जेवणिका, डावी जेवणिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका, ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं. परिणाम, त्याच्यात ब्लॉकेज तयार झाले आणि अटॅक निर्माण झाला. अटॅक आलेल्या माणसाला माणसं पहिलं विचारतात डॉक्टरला, ब्लॉकेज किती निघली, जास्त आहेत का कमी. आणि अटॅक, माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार, 6 महिने अटॅक येऊ शकत नाही. एकटा हसतो घरी गेलो होतो. आणि हे मोबाईलमुळं संवाद संपलाय, मान्य आहे का? बोला, बोलत जा. पुरीला पोराला बोलत जा, बोलल्यानं दुःख हलकं होतं. एक, बोलतच नाही लोक. लगविला गेला आणि मोबाईल आला, अहो चैन सुद्धा खोलली नाही त्यानं.